शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रत्येक पिकामध्ये तणांचा वापर आपण कसा करावा हा एक आपल्यापुढे मोठा प्रश्न असतो आणि यासाठीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वनामक्रवी स्मार्ट तणनाशक वापर आणि तण ओळख हे मोबाईल ॲप विकसित केलेले आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर आपल्या मोबाईलमधील ॲप ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये वरती तुम्हाला सर्चमध्ये VNMKV मोबाईल ॲप किंवा VNMKV परभणी ॲप किंवा VNMKV स्मार्ट हर्बिसाइड यूज असं तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला हे VNMKV स्मार्ट हर्बिसाइड यूज हे मोबाईल ॲप दिसतं. ते तुम्ही ओपन करायचं. त्यामध्ये हे विशिष्ट प्रकारची माहिती जे तुम्हाला आता दिसते ही सर्व माहिती त्यामध्ये उपलब्ध होते. त्यावर तुम्हाला जिथं ओपन दिसत आहे सध्या त्या ठिकाणी इन्स्टॉल असं नाव असतं. त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. इन्स्टॉल झाल्यानंतर हे ओपन नावाचं तुम्हाला ऑप्शन येतं. हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर हे अशा प्रकारचं VNMKV स्मार्ट हर्बिसाइड यूज हे ॲप दिसतं. ते तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यावर ओपन केल्यानंतर हे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक असतं. नोंदणी तुम्ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये करू शकता. आपण मराठीमध्ये नोंदणी करूया. मराठी नोंदणीला आपण क्लिक करूया. त्या ठिकाणी आपलं नाव टाकणं आवश्यक आहे. आता इथं मी नाव टाकत आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या स्वतःच्या मोबाईल नंबरनं ते रजिस्टर करणं आवश्यक आहे. ईमेल टाकणं आवश्यक नाही आहे. पत्ता टाकणं आवश्यक नाही आहे. पासवर्ड मात्र तुम्हाला टाकावा लागतो. पासवर्ड हा 6 अंकी असणं आवश्यक आहे. आता मी इथं 4 अंकी टाकून तुम्हाला दाखवतो तर ते सांगेल की कमीत कमी 6 अंक हे पासवर्डमध्ये टाकणं आवश्यक आहे. त्यामुळे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. मग त्यामध्ये आपण आणखी 2 अंक ॲड करूया आणि कमीत कमी 6 अंकाचा पासवर्ड आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. एवढं टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी करायची आहे. तुमची नोंदणी यशस्वीरित्या होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं आहे. स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड ठेवलेला आहे 6 अंकी तो 6 अंकी पासवर्ड त्यामध्ये टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप ओपन होईल. जसं तुम्ही आता डॅशबोर्ड बघताय यामध्ये विविध प्रकारची माहिती असते. तणनाशक कॅल्क्युलेटर आहे. इतर आणि तणांची ओळख आहे. सर्व माहिती यामध्ये आहे. तर सुरुवातीला आपण तणनाशक कॅल्क्युलेटर बघूया. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे. कोणत्या हंगामासाठीचं पीक आहे ते निवडायचं आहे. खरीप हंगाम आहे तर खरीप निवडायचं. रब्बी तर रब्बी. सर्व हंगाम त्यामध्ये आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे आवश्यक पीक आहे त्या पिकावर तुम्ही क्लिक करा. हे सर्व पिकं खरीप हंगामाची याच्यामध्ये आहेत. आपण सोयाबीन निवडूया. सोयाबीनमध्ये 2 निवडल्यानंतर खाली 2 प्रकार येतात तणनाशकाचे, उगवण पूर्व आणि उगवण पश्चात. तर आपण उगवण पूर्वमध्ये बघूया. ह्यामध्ये उगवण पूर्वचे सर्व तणनाशकाची माहिती दिलेली आहे आणि उगवण पश्चातची पण आहे. उगवण पूर्व निवडल्यानंतर तणनाशक आपल्याला निवडायचं आहे. जी यादी आहे ती सर्व उगवण पूर्व तणनाशकांची यादी आहे. त्यामधलं कुठलंही एक तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला क्षेत्र तुमचं निवडायचं आहे. 1 एकर 2 एकर 3 एकर काय तुम्ही टाका आणि पंपाचा प्रकारसुद्धा तुम्हाला निवडायचा आहे. 10 लिटरचा आहे, 15 लिटरचा आहे, बूम स्प्रेअर आहे का काय आहे. तर आपण 15 लिटरचा निवडूया आणि तणनाशकवर क्लिक करूया. तर हा रिझल्ट आलेला आहे. तुम्ही बघा निवडलेल्या क्षेत्रासाठी किती तणनाशक लागेल तर 1320 मिली लागेल आणि 280 लिटर पाणी लागेल. म्हणजे 70 मिली 70.71 मिली प्रति टाकी पाणी आपल्याला लागणार आहे. आणि खाली त्या तणनाशकाचं व्यापारी नावसुद्धा दिलेलं आहे. स्टंप आणि उगवणी पूर्व आहे आणि कोणत्या पिकामध्ये ते लागू होतं त्याची पण माहिती दिलेली आहे. आपण दुसरं एक पीक निवडून आणखी एकदा. आता आपण जे मोठं पीक आहे समजा कापूस पीक आहे. कापूस पीक आपण निवडूया. कापूस या पिकावर क्लिक केल्यानंतर उगवण पूर्व उगवण पश्चात दोन्ही आपण उगवण पूर्व बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती आलेली आहे. त्यापैकी कुठलंही एक निवडा. निवड केल्यानंतर परत ते क्षेत्र टाका. क्षेत्र टाकल्यानंतर पंपाचा प्रकार कोणता आहे तो पण तुम्ही निवडा आणि खाली तणनाशक गणना करा याच्यावर तुम्ही क्लिक करा. हे केल्यानंतर आता मी 2 एकर केलेलं आहे. तणनाशक आपण इथं गणना केली. त्यांनी सांगितलं आहे की 1600 मिली लागेल, 400 लिटर पाणी लागेल आणि खाली तुम्हाला जसं सांगितलं मी प्रति एकर डोससुद्धा तिथं दिलेला आहे आणि त्याचं व्यापारी नाव दिलेलं आहे आणि शिफारस केलेलं कोणतं पीक आहे आणि लागवडीचं वेळ उगवण पूर्व आहे. उगवण पूर्व तणनाशक आहे. ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे. आता आपण उगवण पश्चातचं एक करून बघूया. सोयाबीन पीक निवडलं आहे. उगवण पश्चातचे सगळे तणनाशकाची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत. तुम्हाला कुठलंही एक जे पाहिजे आहे ते तुम्ही क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर शेतीचा आकार तुम्हाला निवडायचा आहे आणि स्प्रेअरचा तुम्ही टाईप निवडायचे आहे. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं तीच पद्धत आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं येईल की किती एकरी किती लागेल, प्रति टाकी किती लागेल, त्याचं व्यापारी नाव काय आहे, टर्गा सुपर, इतर कोणते पिकं आहे, सोयाबीन आहे, भुईमुग आहे, या पिकासाठी त्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर आता आपण स्प्रेअर बदलून बघूया. स्प्रेअर बदलून बघत असताना एक पीक आपण निवडलं आहे आणि त्यामध्ये पीक निवडल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं उगवण
पश्चातचं बघूया आपण. उगवण पश्चात आपण बूम स्प्रेयर 200 केला, त्यात तणनाशकाचा आपण गणना करा म्हणून सांगितलं आहे. तर त्यामुळे टर्गा सुपर, ॲश्युअर, सोयाबीन, भुईमूग, कापूस या पिकासाठी या जर बूम स्प्रेयरचा जर तुम्ही वापर केला तर इतक्या प्रमाणामध्ये तणनाशक लागेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांना आहे. त्यामुळे याचा वापर देखील आपल्या शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी करावा. रब्बी पिकामध्ये सुद्धा ऊस, हरभरा, करडई, गहू यांची सर्वांची माहिती आहे. आपण एक ऊसाचं बघूया की ऊसामध्ये कोणतं तणनाशक आहे, उगवण पश्चात आणि उगवण पूर्व. आता मी ऊस निवडलेला आहे. तणनाशकाचा प्रकार आपण उगवण पश्चात बघूया. त्यामध्ये सगळे तणनाशकाची नावं आले आहेत. कुठलंही एक तणनाशक तुम्ही निवडा. ते निवडल्यानंतर खाली क्षेत्र टाकायचं आहे आणि तुमच्या स्प्रेयरचा टाईप टाकायचा आहे, फवारणीचा कोणता प्रकार आहे ते टाकायचं आहे आणि गणना करा असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकरी किती डोस लागेल आणि त्याचं व्यापारी नाव काय आहे हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि इतर कोणत्या पिकासाठी त्याचा शिफारस आहे ती पण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळं हे जे ॲप आहे हे शेतकरी बांधवांसाठी फार महत्त्वाचं आहे. इतर काय माहिती आहे इथं आपण स्वतःचं शेतसुद्धा जतन करून तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये तुमचं सगळी माहिती टाकून सेव्ह करून ठेवू शकता ॲपमध्ये. परत माहिती भरण्याची आवश्यकता नाही. यासोबतच आपण तुमचा इतिहाससुद्धा बघू शकता. म्हणजे तुम्ही कोणकोणते गणना केलेली आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याचीसुद्धा तुम्ही तिथं माहिती बघू शकता, जेणेकरून ती सेव्ह राहील. त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही काय बघू शकता, इतरही बरीच माहिती आहे त्याच्याबद्दल देखील आपण बघणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्रोफाईल बघू शकता, काय आहे, व्हर्जन कोणतं आहे, तुमचा मोबाईल नंबर, त्यामध्ये तुम्ही बदल पण करू शकता. तणांची ओळखसुद्धा याच्यामध्ये आहे. जवळपास सगळ्याच तणांची ओळख फोटोसहित यामध्ये दिलेली आहे. त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, त्याचं लोकल नाव काय आहे, हे सगळ्यांची माहिती फोटोसहित तुम्हाला तिथं दिलेली आहे. जीवनक्रम कसा आहे, प्रसार कसा आहे, ही सगळी माहिती तुम्हाला ह्या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे. सगळेच जेवढे तण आहेत सगळ्यांची माहिती आपण या ॲपमध्ये बघू शकता आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन आपण करू शकतो. उगवण पश्चात, उगवण पूर्व आणि पिकानुसार ह्या तणांची माहिती, त्याचा डोस आणि त्याचं व्यापारी नाव, सोबतच इतर कोणत्या पिकाला जी शिफारस आहे याची सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पार्थेनियमच्या म्हणजे काँग्रेस गवताच्या नियंत्रणासाठी सुद्धा कोणती फवारणी घ्यावी याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे जे मोबाईल ॲप आहे हे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा वापर शेतकरी बांधवांनी करणं आवश्यक आहे आणि यासोबतच आपल्याला काही सल्ला व सावधगिरी कोणत्या घेतल्या पाहिजे त्याचीसुद्धा माहिती इथं आहे. उगवणीनंतर वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाची खबरदारी कोणकोणती घेतली पाहिजे याची माहिती इथं आहे ना. यासोबतच उगवण पूर्व तणनाशकांच्या वापराची माहिती इथं दिलेली आहे. तणनाशक वापरताना कोणती काळजी घ्यायची, फवारणी करताना सुरक्षा खबरदारी कोणती घ्यायच्या, या सगळी माहिती इथं दिलेली आहे. जसं की समजा फवारणी करत असताना फ्लॅट पॅन किंवा मग फ्लडजेट नोझलचाच आपण वापर करणं आवश्यक आहे. इतर सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यामुळं हे जे मोबाईल ॲप आहे हे ॲप अत्यंत महत्त्वाचे असून याचा वापर शेतकरी बांधवांना करणं आवश्यक आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. नामक परभणीचे माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉक्टर आसेवार सर, डॉक्टर बेग सर, डॉक्टर आहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर सुनीता पवार, डॉक्टर आसेवार सर, डॉक्टर खरग खराटे सर, डॉक्टर मिर्झा सर आणि डॉक्टर विशाल इंगळे सर यांनी हे ॲप विकसित केलेले आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी या ॲपचा वापर नक्की करावा. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये नक्की डाउनलोड करावे आणि येणाऱ्या हंगामामध्ये तणनाशकांचा योग्य वापर आपल्या शेतीमध्ये करावा. धन्यवाद.